बाळांनो, यावर्षी 10वीच्या जॉमेट्रीमध्ये क्रेमर रूल वरती हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कासाठी 100% विचारला जाऊ शकतो. चला एका मिनिटात कसा सॉल्व्ह करायचा पाहूया. क्वेश्चन नंबर इथं दिलाय 1 नंबर आपल्याला 3x - 4y = 10 and 4x + 3y = 5. या इथं लिहून घेतले आपण इक्वेशन. आता आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची, dx ची काढायची, dy ची काढायची आणि फायनली आपल्याला x आणि y शोधायचं. आता d ची व्हॅल्यू काय करणार तुम्ही? सिम्पली एकदम सिंपल मेथड आहे. काय करायचं, हे कॉन्स्टंट्स आहेत त्याला झाकून टाकायचं. त्यानंतर इथं x आणि y चे जे शेजारी बसले ते नंबर फक्त आपल्याला लिहून घ्यायचे. हा कोणता आहे? 3 4 इथं -4 + 3 लिहून घ्यायचं लगेच आपण. इथं लिहिला 3, इथं लगेच खाली काय दिसतोय तुम्हाला 4 ऍज इट इज लिहून घ्यायचं -4 आणि इथं काय आहे 3. त्यानंतर आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची. dx कसा काढणार तुम्ही? हा x पुढे झाकून टाकायचा. हा -4y + 3 10 आणि 5. फक्त आता हा झाकलाय ना, त्यामुळे ह्या कॉन्स्टंटला इकडच्या साईडला कॉन्स्टंटची जागा फक्त बदलायची. 10 आणि 5 ऍज इट इज लिहिलं तुम्ही 10 आणि इथं खाली 5 आणि हा जो आहे ना हा असाच लिहायचा. y ची पोझिशन जी आहे ना ती तशीच लिहायची. y च्या पोझिशनला काय आहे -4 आणि इथं 3. नंतर dy ची व्हॅल्यू काढायची. मग y वाला पोर्शन झाकून टाकायचा. x चे जोडीदार कोण आहेत? 3 आणि 4 ऍज इट इज लिहायचं. 3 आणि इथं 4 आणि हे जे कॉन्स्टंट आहेत ना इकडचे ते तसेच द्यायचे 10 आणि इथं 5. आता पुढची स्टेप काय आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याच्या dx dy d च्या व्हॅल्यू काढायच्या. आपण काय करणार इथं = 3 × 3 किती झाले तुमचे 9 आणि इथं ऑलवेज मायनस साइन द्यायचं. बरोबर. एकदा याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की दुसरे क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना मध्ये मायनसचं साईड ठेवायचे आपल्याला. 4 × -4 दोन वेळा मायनसचं मल्टिप्लिकेशन होणार तर काय होणार तिथं व्हॅल्यू तुमची +16. किती आलं आन्सर तुमचं 25. नेक्स्ट आता dx ची व्हॅल्यू काय करणार? पहिल्यांदा 10 × 3 किती झाले तुमचे 30 = 30. त्यानंतर 5 × -4 आहे. 5 × -4 किती झाले -20 झाले. पण हे मायनस ऑलरेडी तर साइन आहे मग -20 मायनस काय होणार आहे तुमचे +20 होणार आहे. ठीक आहे. आन्सर किती आलं तुमचं हे 50. नंतर नेक्स्ट ही dy ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 5 15. आता इथं काय 4 × 10 मायनसचं साइन आपलं नेहमीच तसंच आलं आणि त्यानंतर 4 × 10 40. आन्सर आलं तुमचं 40 मधनं 15 मायनस करायचे आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. आपल्याला आन्सर आलं -25. ही आपल्याला dx आणि dy च्या व्हॅल्यू मिळाल्या. त्याच्यावरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या. x ची व्हॅल्यू कशी काढणार? dx/d, y ची व्हॅल्यू dy/d. मग आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. dx/d ची व्हॅल्यू काय आहे 50 d ची व्हॅल्यू किती आहे 25. 25 1 25 25 2 50. हे आलं तुमचं आन्सर. आणि y ची व्हॅल्यू dy/y. मग याची व्हॅल्यू लिहून घ्यायची -25. dy किती आला आपला इथं -25 d किती आहे 25. हे पूर्ण कट होणार -1 राहणार इथं शिल्लक. तुमचा आन्सर आलं -1. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू -1.